अशोचानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे गतासून गतासूंश्च नानुशोचन्ति पंडिताः। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दमीशमालन्दिवल्लभं। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा, नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति। अखण्डमण्डलाकारं व्याप्तमेन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। दयांचे केली स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारोनी आता। श्री भगवान वाच अशोचानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे गतासून गतासूंश्च नानुशोचन्ति पंडिताः। ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायाचं चिंतन आपण करत आहोत आणि या दुसऱ्या अध्यायातील 11व्या क्रमांकाचा हा श्लोक आहे। या श्लोकाचा अन्वय आणि अर्थ एकदा आपण पाहूया। त्वम अशोचान अन्वशोचः च प्रज्ञावादान भाषसे पंडिताः गतासून च अगतासून न अनुशोचन्ति। याचा अर्थ असा होतो, श्री भगवान वाच म्हणजे श्री भगवान म्हणाले, भगवान श्रीकृष्ण म्हणाले, काय म्हणत आहेत? त्वम अशोचान अन्वशोचः, हे अर्जुना तू ज्यांच्याविषयी शोक करणं योग्य नाही, जे अशोच्य आहेत, जे शोचनीय नाहीत, शोक करणं ज्यांच्याबद्दल शोक करणं योग्य नाही त्यांच्याबद्दल तू काय करतो आहेस? शोक करतो आहेस। च आणि प्रज्ञावादान भाषसे, आणि गोष्टी मात्र बुद्धिमानाप्रमाणे बोलत आहेस, पांडित्याच्या गोष्टी सांगत आहेस। हे अर्जुना तू ज्यांच्याबद्दल शोक करणं योग्य नाही त्यांच्याबद्दल शोक करतो आहेस आणि वरून पांडित्याच्या गोष्टी करतो आहेस। जे ज्ञानी पुरुष असतात, जे पंडित असतात, ते गतासून च अगतासून, आणि अगतासून म्हणजे जे मेलेले नाहीत, जे जिवंत आहेत त्यांच्या विषयी देखील न अनुशोचन्ति, शोक करीत नाहीत। तू काय करतोस? शोक करतोस आणि गोष्टी पंडितासारख्या करतोस। परंतु जे पंडित असतात, आत्मज्ञानी पंडित जे असतात, ते गतासून च अगतासून म्हणजे जे मेलेले आहेत किंवा जे मेलेले नाहीत, जे जिवंत आहेत, अशा कोणाबद्दलच शोक करत नाहीत। या श्लोकापासून गीताशास्त्राला आरंभ झालेला आहे। भगवद्गीता या ग्रंथाला आरंभ पहिल्या अध्यायापासून झालेला आहे, पण भगवद्गीता शास्त्राला आरंभ या श्लोकापासून झालेला आहे। भगवद्गीतेचा आरंभ तर पहिल्या अध्यायातच झाला। धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः मामकाः पांडवाश्चैव किम कुरुवत संजय। त्या धृतराष्ट्रानं संजयाला विचारलेला जो प्रश्न आहे, त्या प्रश्नानं ग्रंथाची सुरुवात झाली, परंतु शास्त्राचा आरंभ या श्लोकापासून झालेला आहे असं मानण्यात येतं। मग यापूर्वीचा जो ग्रंथ आहे त्याला काय म्हणायचं? तर यापूर्वीचा ग्रंथ आहे त्याला ऐतिहासिक भाग म्हणायचं। लक्षात आलं का? त्यावेळेस नेमकं काय घडलं, कोणी प्रश्न विचारला, कोणाला विचारला? धृतराष्ट्राने विचारला, संजयाला विचारला, काय प्रश्न विचारला?
माझ्या आणि पांडूची मुलं धर्मक्षेत्र असलेल्या कुरुक्षेत्रावर युद्ध करण्याच्या इच्छेनं एकत्रित झालेली आहेत. त्यांनी आतापर्यंत काय केलं, असा काय केला प्रश्न विचारला. त्याला उत्तर द्यायला आरंभ संजयाने केलेला आहे. तिथे एकत्रित होऊन त्यांनी काय केलं. अर्जुनानं भगवंताला सांगितलं, दोन्ही सैन्याच्या मध्यभागी माझा रथ उभा कर. त्याच्या अगोदर सैन्याचं वर्णन केलेलं आहे. दोन्ही बाजूच्या सैन्यातील मुख्य मुख्य लोकांचं वर्णन केलेलं आहे. त्यांनी वाजवलेले शंख त्याचं काय केलेलं आहे, वर्णन केलेलं आहे. पुन्हा अर्जुनानं भगवंताला सांगितलं, सेनयोरुभयोर्मध्ये रथम स्थापयमेच्युत, हे अच्युत माझा रथ दोन्ही सैन्याच्या मध्यभागी नेऊन उभा कर. उभा केल्यानंतर त्यानं शत्रूकडे शत्रुदृष्टीनं न पाहता त्याला स्वजनच दिसू लागले. मोह निर्माण झाला, अतिशय स्नेह उत्पन्न झाला आणि अंतःकरणामध्ये असलेली स्वाभाविक जी वीरवृत्ती आहे, क्षात्रवृत्ती आहे, ती काय झाली, तेणे अपमाने निघाली. वीरवृत्ती निघून गेली आणि मग न धरता अश्रुपात आले. मग रडूच लागला. त्याचं शरीर थरथर कापू लागलं, हातातून धनुष्य निष्ठू लागलं, तोंड असे कोरडे तोंड कोरडं पडू लागलं. आणि मग तो देवाला सांगू लागला की युद्ध न करणंच योग्य आहे. या युद्धामध्ये मोठी हानी होईल, वित्तहानी जीवितहानी ती तर होईलच होईल, परंतु धर्माचीही काय होईल, हानी होईल. आम्हाला पाप लागेल, या स्वजनवधाचं पाप लागेल. यांना मारून मिळवलेलं राज्य ते मला नको आहे आणि मी यांना न मारता हे जर मला मारायला प्रवृत्त झाले तरी देखील ते आमच्यासाठी चांगलंच असेल. असं तसं बराच भाग आहे. हा ऐतिहासिक भाग याला म्हणायचं. भगवद्गीतेचा जो पहिला अध्याय त्यातील जो दुसरा श्लोक संजय बोलायला आरंभ झाला तिथपासून आत्ताचा हा जो श्लोक होता, न योत्सेइति गोविंद मुक्त्वा तूष्णीं बभूवः, हे गोविंदा मी आता युद्ध करणार नाही असं सांगून तो अर्जुन गप्प झाला. इथपर्यंतचा जो भाग आहे त्याला ऐतिहासिक भाग म्हणा, त्याला प्रास्ताविक म्हणा. तेवढ्या भागातून काय दर्शविलेलं आहे तर प्राण्यांच्या संसाररूप दुःखाला बीजभूत असलेले शोक मोहादी दोष कोणत्या कारणाने उत्पन्न होतात हे दर्शविलेलं आहे. प्राण्यांना म्हणजे जीवांना, मनुष्य जीवांना जे दुःख होतं, संसार दुःख त्याला जे प्राप्त झालेलं आहे, त्या संसार दुःखाला बीज मूळ काय आहे तर हे शोक मोह आहेत. आणि हे शोक मोह कोणत्या कारणाने उत्पन्न होतात हे दाखविलेलं आहे. असं या भागाविषयी, ग्रंथाच्या या भागाविषयी पहिल्या अध्यायातील दुसऱ्या श्लोकापासून आत्ता न योत्सेइति गोविंद हा दुसऱ्या अध्यायातील आत्ताचा जो श्लोक पाठीमागं गेला तिथपर्यंतच्या भागामध्ये दर्शविलेला आहे. असं भगवान भाष्यकार शंकराचार्यांनी सांगितलेलं आहे. त्यांनी पहिल्या अध्यायावर आणि दुसऱ्या अध्यायाच्या 10 श्लोकावर भाष्यच केलेलं नाही. त्यांनी भाष्य करायला आरंभ या श्लोकापासून केलेला आहे. या श्लोकावर त्यांनी भाष्य केलं आणि श्लोकाच्या अगोदर थोडी जी अवतरणिका लिहिलेली आहे त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की हा जो झालेला भाग आहे पहिला अध्याय आणि न योत्सेइति गोविंद इथपर्यंतचा भाग असा आहे. असू द्या. संसार प्राण्यांच्या संसार दुःखाला बीजभूत असलेले शोक मोहादी त्यांचं मूळ या ठिकाणी सांगितलेलं आहे. अर्जुन हा प्रतिनिधी आहे मानवाचा, मनुष्य जीवांचा काय आहे तो प्रतिनिधी आहे. त्याला शोक मोह झाला आणि बाकीच्यांना झाला नाही असं नाही आहे, सगळ्यांना झालेला आहे. आणि त्या सगळ्यांना झालेल्या त्या शोक मोहामुळं जे दुःख प्राप्त आहे त्यातून बाहेर काढण्याकरिता हे आत्मज्ञान भगवंत सांगत आहेत. अर्जुनाला निमित्त केलेलं आहे. अर्जुनम निमित्तीकृत्य आह भगवान वासुदेवा असंही म्हटलेलं आहे भाष्यकारांनी. तसे अर्जुनाचे निव्याजे
गीता प्रकाशोनी श्रीराजे संसारा एवढे थोर ओझे फेडिले जगाचे. अर्जुनाला फक्त काय केलेलं आहे? निमित्त केलेलं आहे. हे ज्ञान जे सांगणार आहेत भगवंत हे समस्त मनुष्य मात्राकरिता सांगितलेलं आहे. कारण प्रत्येक जीव हा काय आहे? दुःखीच आहे. दुःख नाही असं आहे का कोणी? भामतिकार वाचस्पती मिश्रांनी असं म्हटलेलं आहे, एवं ही शास्त्र विषयो न जिज्ञासेत यदि दुःखम नाम जगती न स्यात्. जगात दुःख नावाची गोष्टच नसती तर कोणी ही शास्त्र जिज्ञासा केली नसती. शास्त्र जाणण्याची इच्छा कोणालाही झाली नसती. प्रवचनही कोणी ऐकलं नसतं, कीर्तनही कोणी ऐकलं नसतं, मंदिरातही कोणी आले नसते लोक, देवदेव कोणीच केला नसता जर जगात दुःख नावाची गोष्टच नसती तर. पण जगात आपण पाहतो शास्त्र शिकणारेही लोक आहेत, शास्त्र श्रवण करणारेही आहेत, उपासनाही करतात. याचाच अर्थ काय? जगात दुःख आहे आणि ते दुःख या गोष्टींनी दूर होईल अशी त्यांना आशा आहे. प्रत्येकजण दुःखीच आहे. त्याच्या दुःखाचं कारण मात्र हे आहे जे अर्जुनाच्या दुःखाचं कारण आहे, शोक मोह. त्या मोहामुळे तो शोकग्रस्त झालेला आहे. मग प्रत्येक मनुष्य मोहग्रस्त आहे. अज्ञाना स्वस्वरूपाच्या अज्ञानामुळं त्याला काय होतो? मोह होतो. या देहालाच मी समजल्यानं आणि देहसंबंधींना माझं समजल्यानं हा मोह होतो. मग मोह शोकाला काय होतो? कारण ठरतो. जोपर्यंत आपण आपल्या स्वरूपाला जाणत नाहीत तोपर्यंत आपण अज्ञानीच असतो. जगामध्ये इतर जी ज्ञान आहेत त्याला देखील अज्ञान ऐसा म्हणे निश्चय केला. ज्ञान बरं आहे म्हणे, अज्ञानच आहे ते. दोनच वर्ग जगात, ज्ञानी आणि अज्ञानी. स्वस्वरूपाला ज्याने जाणलं तो ज्ञानी आणि स्वरूपाला ज्याने जाणलं नाही ते सर्व अज्ञानी. आता ह्या अज्ञानी वर्गात मग त्यातली त्यात व्यावहारिक ज्ञानानं शहाणी असलेली मंडळी यांच्यातच कोणात? अज्ञानी वर्गातच. मग लक्षात आलं का? पण वर्ग दोनच, ज्ञानी आणि अज्ञानी. संत पुरुष हे ज्ञानी वर्गात, बाकीचे समजता आपण सर्व जीव अज्ञानी वर्गात. मग ह्या अज्ञानी असलेल्या या लोकांमध्येच आपल्यातच मग स्पर्धा असते. हा शहाणा, हा हुशार, हा बुद्धिमान, पण शास्त्राच्या दृष्टीनं अज्ञानीच. त्याला व्यवहाराचं किती ज्ञान असू द्या, तो मग MA-PhD वगैरे काही असू द्या. लक्षात आलं का? MBBS LLB वगैरे ते व्यवहारातलं ज्ञान झालं. पण त्या व्यवहार ज्ञानाने काय मोह नाहीसा होईल काय? शोक नष्ट होईल का? त्या दिवशी सांगितलं होतं नारदांचं छांदोग्य उपनिषदामध्ये एका प्रपाठकात आलेली ती कथा आहे. सनकादी ऋषींना ते शरण गेले आणि सांगितलं आम्हाला आत्मज्ञानाचा उपदेश करा. सनकादी ऋषींनी चौकशी केली, अगोदर काय काय शिकलेले आहात तुम्ही? तर त्यांनी सांगितलं एक पानभर व्याख्यान आहे छांदोग्यामध्ये, हे सगळं शिकलो म्हणले. ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद, सामवेद, षडंग, ते वेदाचे 6 अंग आहेत. त्याच्यासह मी वेदाचं काय केलं? अध्ययन केलं. सर्व शास्त्राचं अध्ययन केलं. सर्व विद्या मला काय आहेत? अवगत आहेत. मग म्हटले मग सगळंच तुम्हाला माहीत आहे तर मग कशाला आत्मज्ञान सांगायचं? आत्मज्ञान तर झालेलंच असेल ना. ते म्हटले नाही. कसं काय म्हणता? सगळे शास्त्र तर शिकलेले आहात, तरी देखील मला आत्मज्ञान नाही असं कसं म्हणता? तर त्यांनी सांगितलं नारदांनी, मी असं ऐकलेलं आहे की शोकम तरती आत्मवित, आत्मज्ञानी माणूस शोकसागर तरुण जात असतो. म्हणजे आत्मज्ञानाला शोक होत नसतो. पण सोहम भगवो शोचामी, पण हे भगवान मी तर शोक करतो आहे याचा अर्थ मी आत्मज्ञानी नाही. लक्षात आलं का? एवढं सगळं शिकलेलं असून सुद्धा माणूस आत्मज्ञानी नसू शकतो.
लक्षात. हे शब्द शिकणं आणि आत्मज्ञान ह्या दोन भिन्न गोष्टी आहेत. आपल्याला वाटतं अध्यात्म ग्रंथाचं काहींना ज्ञान आहे शब्दाचं, म्हणजेच आत्मज्ञान झालेलं असेल. काही संबंध नाही. लक्षात आलं का? ज्यानं आपल्या आत्मस्वरूपाला जाणलेलं आहे, त्या परमात्म्याला आत्मत्वानं ओळखलेलं आहे. मी देह नसून चैतन्य हे माझं स्वरूप आहे, अशा निश्चयावर जो गेला त्यालाच आत्मज्ञानी म्हणायचं. आणि हे आत्मज्ञान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत शोक मोह नष्टच होऊ शकत नाहीत, काहीही केलं तरी. तमेव विदित्वा ती मृत्युमेती नान्य पंथा विद्यते अयनाय, वेदानं सांगितलं. तम एव विदित्वा, त्या परमात्म्याला जाणूनच, अतिमृत्युमेती, हा जीव मृत्यू जन्म मृत्यू रूप सागराचं काय करील? उल्लंघन करील. अयनाय अन्य पंथा न विद्यते, याच्यासाठी दुसरा मार्गच नाही. ज्ञान हाच काय आहे? आत्मज्ञान हाच काय आहे? एकमेव मार्ग आहे. तद्व्यतिरिक्त काही केलं जीवानं तरी देखील त्याचा शोक नष्ट होऊ शकत नाही, दुःख नष्ट होऊ शकत, दुःखाचा ध्वंस होऊ शकत नाही. ज्ञानेविनी की उपाय करीसी जी तुके, ती तुका गुंफीसी आधिकी रुखी ई. संसार वृक्ष सांगत असताना ज्ञानोबाराय म्हणतात, या ज्ञाना वाचून या संसार वृक्षातून सुटण्याचा जो जो काही उपाय मनुष्य करील, तेवढा तेवढा तो अधिकच काय होईल? गुरफटेल. यातून सुटण्याचा एकच मार्ग आत्मज्ञान, स्वस्वरूपासंबंधीचं ज्ञान. म्हणून ज्ञानेविन मोक्ष नाही हा सिद्धांत वेद बोले हात उभारून. वेदानं असे हात वर करून सांगितलं, ऐका हो ऐका, लक्ष द्या, ज्ञाना वाचून मोक्ष होऊच शकत नाही. नामदेवरायांचा अभंग आहे ना, ज्ञानेविन मोक्ष नाही हा सिद्धांत. कोणाचा? वेदाचा. आणि तो वेदानं असं गुपचूप सांगितलेलं नाही, कुठंतरी असं दडून हळूच असं म्हटलेलं नाही. वेद बोले हात वर हात करून करून सांगितलेलं आहे. कुठं सांगितलं म्हटले? सांगतो, रिते ज्ञाना न मुक्ती ही, इथं सांगितलं. रिते शब्दाचा अर्थ आहे वाचून, खेरीज, ज्ञानाखेरीज न मुक्ती ही, मुक्ती नाही. ज्ञानाशिवाय मोक्ष नाही. ज्ञानाद एव तु कैवल्यम, अशी श्रुती कल्पना आहे. ज्ञानानेच कैवल्य म्हणजे मोक्षाची काय होणार आहे? प्राप्ती होणार आहे. त्या आत्मज्ञानानंच समूळ दुःख नष्ट होणार आहेत. त्या आत्मज्ञानाचा उपदेश भगवंत या श्लोकापासून अर्जुनाला करतात. अर्जुनाला करतात म्हणजे अर्जुनाच्या निमित्तानं समस्त मानव मात्रांना करतात. मग अर्जुनाला जर उपदेश केलेला असेल, हा केवळ त्या एका व्यक्तीपुरता मर्यादित असेल, तर आपल्याला त्याचा अभ्यास करण्याचं काय कारण आहे? त्याला केला असेल. लक्षात आलं? हा केवळ मग तात्कालिक त्या दोन व्यक्तीतला काय ठरेल? संवाद होईल. कोणीतरी दोन महान व्यक्ती इतिहासात होऊन गेले आणि ते दोघं एकमेकात असं असं बोलले. पण एवढ्याच दृष्टीने या ग्रंथाकडे पाहिलं जात नाही ना. ज्ञानोबारायांनी कशाला भाष्य केलं असतं त्याच्यावर? मग जर केवळ ते अर्जुनासाठीच असतं तर अर्जुनाला निमित्त करून सकळ मानव मात्राच्या उद्धारासाठी भगवंत या श्लोकापासून आत्मज्ञान सांगत आहेत. आतापर्यंत अर्जुनानं जो शोक केला, कोणता शोक होता तो? स्वजन वध निमित्तक. स्वजनांचा वध माझ्याकडून होईल आणि मला पाप लागेल वगैरे वगैरे तो सांगतो. हा स्वजनवध निमित्तक काय केलेला आहे? त्यानं शोक केलेला आहे. आता त्या शोकाला मूळ कारण जर पाहिलं तर मी मगाशी बोलून गेलो त्याप्रमाणे स्वदेहाच्या ठिकाणी मी अशी बुद्धी, अहम बुद्धी, आणि देह संबंधी लोकांच्या ठिकाणी, व्यक्ती पदार्थांच्या ठिकाणी माझे मम अशी बुद्धी. अहम
आणि मम अहम ममतेच्या लवड सवडी, माते न पवतीची बापुडी. ज्ञानोबा नव्या अध्यायात म्हणतात की नाही, हे जीव मला का प्राप्त होत नाहीत, याच्या लगबगीतच असतात म्हणे ते. लक्षात आलं का? कशाच्या भेट का होत नाही ते म्हटले, खूप गडबड होती माझ्या मागं. तसं जीवाची देवाची भेट का होत नाही, या जीवाच्या मागं फार लगबग असते, गडबड. कोणती? अहम ममतेच्या लवड सवडी. देहाला मी म्हणायचं आणि देहसंबंधींना माझं म्हणायचं. हे शरीर हेच माझं स्वरूप आहे असं समजायचं, हे अज्ञान आहे. आणि ह्या आत्मस्वरूपाच्या स्वस्वरूपाच्या अज्ञानानंच शोक होतो, मोह होतो. ते आत्मस्वरूपाचं जे अज्ञान आहे ते घालवण्याकरताच भगवंतांनी या श्लोकापासून अर्जुनाला आत्मज्ञान सांगण्याला काय केलेलं आहे, आरंभ केलेला आहे. तो जो शोक करतो आहे त्याला, कारण तो स्वतःला काय समजतोय, देह समजतोय. समोरच्यांना सुद्धा काय समजतोय, देहच समजतोय. कारण वध कशाचा होईल, देहाचा होईल ना. मारलं कोण जाईल, शरीर मारलं जाईल. आत्मा तर काय मरत नाही, पण त्याला आत्मस्वरूपाचं ज्ञान नाही आहे. म्हणून तो काय करतोय, शोक करतो आहे. या शोकाला मूळ कारण आत्मस्वरूपाचं असलेलं अज्ञान, ते आत्मस्वरूपाच्या ज्ञानानेच नष्ट होईल. अज्ञान कशाचं आहे, आत्मस्वरूपाचं. ते जाईल कशानं, आत्मस्वरूपाच्या ज्ञानानंच त्याची काय होईल, निवृत्ती होईल. ते आत्मज्ञान सांगणं अपेक्षित आहे. म्हणून भगवंत या ठिकाणी आत्मज्ञानाचा काय करतात, इथून पुढं उपदेश करतात. अगोदर जो उपदेश केला, बोलले नाहीत का भगवंत दुसऱ्या तिसऱ्या श्लोकामध्ये, पण तो व्यावहारिक स्तरावरचा काय होता, उपदेश होता. कठोर भाषेत बोलले, अगदी काल पाहून आलो आपण काही भाग. क्लैब्यम मास्मगम पार्थ नाही तत्त्वयुपपद्यते क्षुद्रम हृदय दौर्बल्यम त्यक्तोत्तिष्ठ परंतप. या नपुंसकतेला तू प्राप्त होऊ नकोस, ही तुझ्या ठिकाणी शोभत नाही. हा व्यावहारिक स्तरावरचा उपदेश होता. मग त्याच वेळेस का सांगितलं नाही आत्मज्ञान, लगेच दुसरा अध्याय आरंभ झाल्याबरोबर? त्याचं कारण होतं की हे आत्मज्ञान कुणालाही सांगू नये. ज्यावेळेस तो काय म्हटला, शिष्यस्ते हम शाधिमान त्वाम प्रपन्नम. मी आपला कोण आहे, शिष्य आहे, पुन्हा आपल्याला शरण आलेलो आहे, मला काय करा, उपदेश करा. मग असं विचारल्यानंतर सांगायला काय केलेलं आहे, आरंभ केलेला आहे. ना पृष्ठ कस्यचित ब्रूयात, स्मृतीमध्ये वचन आहे, विचारल्याशिवाय सांगू नये. न चान्यायेन पृच्छतः. आणि एखाद्याने अन्यायाने विचारलं, सांग याचा अर्थ काय होतो, तरी सांगू नये. ज्ञानी माणसाने सुद्धा मूर्खासारखं वर्तन करायचं, त्याला सांगायचं मला काहीच येत नाही. लक्षात आलं का? न विचारता सांगू नये, आणि अन्यायाने विचारलं तरी सांगू नये. याने विचारलंच नव्हतं अगोदर, फक्त त्याचंच सांगत होता की हे युद्ध करणं कसं हानिकारक आहे आणि न करणं कसं श्रेयस्कर आहे. देवाला बोलूच दे ना. मोठी लोक सांगत असतात की भगवद्गीता, पहिला अध्याय भगवद्गीता नाही, तिथं अर्जुन गीता आहे म्हटले. लक्षात, तोच देवाला सांगतोय. देव फक्त एवढंच म्हटले त्या पहिल्या अध्यायाला, कृष्णार्जुन संवाद आहे असं का म्हणतात. मग जर अर्जुनच बोललेला असेल आणि संवाद झालेलाच नसेल तर मग श्रीकृष्णार्जुन संवादे अर्जुन विषाद योगो नाम प्रथमोध्याय असं का म्हणतात. तर तिथं देव फक्त एवढं बोलले होते, ह्या कौरवांची सेना पहा, एवढं बोलले होते. त्यामुळं मग तो संवादच झाला की नाही. भलं तासभर हा बोलला, एकच वाक्य दुसरा बोललेला असला तरी तो काय झाला, संवाद झाला. म्हणून त्याला भगवद्गीता म्हणावं लागतंय. पहिल्या अध्याय बोलूच दे ना, त्यातच सांगू लागला. आणि मग अशा अवस्थेमध्ये भगवंत आत्मज्ञानाचा उपदेश कसा काय करतील, त्याची ती पात्रता योग्यता तर असावी लागेल की नाही. आत्मज्ञानाचा अधिकारी सांगताना शास्त्राने तो साधन चतुष्टय संपन्न असावा असं सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये विवेक, वैराग्य, समाधी षटक आणि मुमुक्षुत्व ह्या 4 गोष्टी असल्या पाहिजेत. ही 4 साधनं असली पाहिजेत. साधन
चतुष्टय, चतुष्टय म्हणजे 4, आणि त्याने संपन्न तो असला पाहिजे, विवेक असला पाहिजे, वैराग्य असलं पाहिजे, समाधी षटक म्हणजे शम दम श्रद्धा उपरम समाधान तितिक्षा हे 6 असले पाहिजेत. शम आहे आदी ज्यांच्या, असे जे ते 6, आणि मुमुक्षुत्व मोक्षेच्छा ती असली पाहिजे, तरच तो आत्मज्ञान श्रवणाचा काय होत असतो, अधिकारी होत असतो. अगोदर तर तो बोलूच देईना, मग त्याला काय सांगायचं. जेव्हा तो म्हटला मला जो शोक माझ्या मनामध्ये उत्पन्न झालेला तो तुझ्या वाक्या वाचून न जाय आणि की, आता काहीही केलं तरी देखील माझ्या अंतकरणात उत्पन्न झालेला हा शोक तू उपदेश केल्या वाचून जाणारच नाही. मी तुझा शिष्य आहे, शरण आलेलो आहे. तू गुरु बंधू पिता, तू आमची इष्टदेवता, तू आपदी रक्षिता, तूची सदा रक्षिता आपदी आमुते, तूच गुरु आहेस, बंधू आहेस, पिता आहेस, असं म्हणून शरण आला. म्हणून मग हे आत्मज्ञान सांगायला भगवंताने आरंभ केला. पण ज्ञानोबाराय म्हणतात त्याप्रमाणे हे शब्द कसे असणार आहेत, जरा वरवर पाहता कसे असणार आहेत, नीरस असणार आहेत. तैसी वरीवरी पाहता उदासे, आत तरी अतिसुरसे, ती वाक्य ऋषिकेशे बोलो आदरिली. त्याप्रमाणे वरवर पाहता नीरस उदास कठोर असलेले वचन, पण आत मात्र अत्यंत मधुर, आत तरी अतिसुरसे अशी वाक्ये त्या भगवंतानं बोलायला काय केलेली आहे, सुरुवात केलेली आहे. आणि ते भगवंत बोलतात, श्री भगवान उवाच अशोचानन वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाष्यसे गतासून गतासूंश्च नानुशोचन्ति पंडिताः त्वम अशोचान अन्वशोचः. हे अर्जुना, तू ज्यांच्याबद्दल शोक करणं योग्य नाही त्यांच्याबद्दलही शोक करतो आहेस. तू शोक कोणाबद्दल करतो, हे भीष्म द्रोणादिक माझ्या हातून मरतील म्हणून काय करतो, शोक करतो आहेस. पण तू यांना काय समजलेला आहे, शरीर समजलेला आहे, देह समजलेला आहे, म्हणून तुला असा भ्रम झालेला आहे. देह हे काही आपलं स्वरूप नाही, आपण चैतन्य स्वरूप आहोत. आणि तू शोक करतो देहाला धरून, म्हणून तू अज्ञानी आहेस. आता हे पटत नाही लवकर, आपण देह कसं काय नाहीत, अनंत जन्म देहालाच मी म्हणण्याचे संस्कार चित्तावरती दृढ झालेले असल्यामुळं मी देह नाही हे ऐकणं सुद्धा कसं तरी वाटतं. मी देह नाही मग कोण आहे, मग मी देह भिन्न चैतन्य ते आपलं काय आहे, स्वरूप आहे. पटवून देता येतं ते थोड्याशा उपपत्तीनं, इथं पटतं देखील समोर बसल्यानंतर, नंतर नाही लक्षात राहत. मी कधी बोललो असेल किंवा इतर कार्यक्रमात, दुसऱ्या प्रवचनात, पाठात कधीतरी, जे माझं असं आपण म्हणत असतो ते मी नसतं. मी आणि माझं या 2 गोष्टी काय आहेत, वेगळ्या वेगळ्या आहेत. ही मोबाईल नावाची वस्तू कुणाची आहे, माझी आहे. माझी आहे म्हणजे ह्याहून मी वेगळा आहे. मोबाईल म्हणजे मी नाही. हा ग्रंथ कुणाचा आहे, माझा आहे. माझा आहे याचा अर्थ ग्रंथ म्हणजे मी नाही, माझ्याहून हा काय आहे, वेगळा आहे. लक्षात आलं का. आणखी ही पेन नावाची वस्तू आहे, ही कुणाची आहे, माझी आहे. म्हणजे पेन म्हणजे मी आहे का, नाही, मी वेगळा आहे, पेन काय आहे, वेगळा आहे. एवढ्या 2-3 उदाहरणांवरून काय लक्षात आलं, मी ही गोष्ट वेगळी असते आणि माझं ही गोष्ट वेगळी असते. जी माझी म्हटल्या जाते वस्तू ती म्हणजे मी नसतो. हे लक्षात आलं. बर, आता स्वतःच्या शरीराबद्दल बोलताना आपण अनेक वेळेस काय म्हणत असतो, माझा हात आज दुखतो आहे. काय म्हणतो, हाताला काय म्हटलो आपण, माझा हात. आज माझं डोकं फार दुखतं आहे, माझं डोकं. माझे पाय दुखत आहेत, पाय कोणाचे, माझे. आणि एकंदर शरीराबाबतच खूपच जर चालून आलो, वारीत जर चाललो, तर आज माझं सर्व अंग
ठणकतं आहे. लक्षात आलं का? शरीर, माझं सर्व शरीर तापाने फनफनलं आहे. काय म्हटलं आपण याला? हाताला, पायाला, डोक्याला माझं म्हटलं. आणि आत्ता मग अशी काय पाहून आलो आपण? मी वेगळा असतो आणि माझं ही गोष्ट काय असते? वेगळी असते. मग शरीराला जर आपण काय म्हणत असू? माझं, याचाच अर्थ मी म्हणजे शरीर नाही. तुम्ही म्हणाल हे तुम्ही काहीतरी युक्ती केली आणि काहीतरी पटवून देतात उगेच उगच. आणखी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. आपला कोणी संबंधी वारला असेल, दिवंगत झाला असेल आणि आपण तिथं गेलो, पोहोचलो, आपल्याला बातमी कळाली, निरोप आला आणि गेलो. विचारलं आपण कधी गेले, काय सांगतात? काय त्यांना जे म्हणत असतील अण्णा, आप्पा, दादा, मामा काय असतील सांगतात लोक. मामा 2 तासापूर्वी गेले. गेले ते तर पडलेले आहेत ना, ज्यांना मामा म्हणत होतात ते तर तिथं पडलेले आहेत. तरी काय म्हणतो आपण? 2 तासापूर्वी गेले, 3 तासापूर्वी गेले, तासाभरापूर्वी गेले. याचाच अर्थ जे गेले ते मामा होते. हे त्यांचं काय आहे? शरीर आहे. हे तर लक्षात आहे ना, व्यावहारिक गोष्टी आहेत ना, खूप त्याच्यात फार फार क्लिष्टता थोडीच आहे. गेले म्हणतोच की नाही, असं आहे. याचाच अर्थ देह आणि आपण यांचा काहीच संबंध नाही. जोडलाय तो आपण अज्ञानानं अनादी काळापासून मानलाय. लक्षात आलं का? म्हणून आपलं जे स्वरूप आहे ते आत्मस्वरूप आहे, ते चैतन्य स्वरूप आहे. आणि त्याला जाणल्याशिवाय या शोकमोहाची समूळ निवृत्ती होऊ शकत नाही, दुःख निवृत्त होऊच शकत नाही. जोपर्यंत आपण आपल्याला देह मानणार तोपर्यंत दुःखाची परंपरा आपल्या पाठीमागं लागलेलीच आहे. मी देह म्हणता कोटी ब्रह्महत्या, येऊनिया माथा कुरवाळी ती. काय म्हणतात संत? कोट्यावधी ब्रह्महत्येचं पातक करण्याकरता दुसरं काही करावं लागत नाही. काय म्हटल्याबरोबर तेवढा पापी होतो माणूस. मी देह आहे एवढं म्हटलं की कोट्यावधी ब्रह्महत्या येऊन म्हणतात बरं झालं रे बाबा. लक्षात आलं? कुरवाळी ती त्या आपली आई आजी कुरवाळत असतात की नाही, आपल्याला डोक्यावरून हात फिरवतात, खूप दिवसांनी आला असं म्हणतात. तशा त्या ब्रह्महत्या सगळ्या आपल्याकडे येतात आणि त्या कुरवाळतात त्याला. बरं झालं आमचा काय केला? स्वीकार केला. कशामुळं? त्यानं देहाला काय म्हटलं? फक्त मी म्हटलं. सगळा जो परमार्थ आहे, सगळी जी खटाटोप आहे ती हेच जाणण्याकरिता आहे की देहाहून मी वेगळा आहे, मी देह नाही. हे जाणण्याकरता सगळा परमार्थ आहे. यासाठी केला होता अट्टहास. हा सगळा अट्टहास त्याच्यासाठीच आहे. पण होतं उलट. परमार्थात आलो की देहबुद्धी आणखी वाढते. लक्षात आलं का? लोक पूजा करतात, कशाची करतात? देहाचीच करतात ना. हा, लोकांनी करावी की न करावी तो त्यांचा प्रश्न आहे. पण ज्यांची केली जाते त्यांनी तरी आपली समजूत मी देह आहे अशी ठेवू नये, नाहीतर मग अज्ञान होऊनही महाअज्ञानी हो. लक्षात आलं का? सतत सांगतच आले की नाही संत? हेच सांगतात, नाशिवंत देह जाणार सकळ. देह जाईल जाईल. हे शरीर नाशिवंत आहे, नाशिवंत स्वभाव आहे. शरीर जाता घवे नाश, हे नाशिवंत म्हणून तो अजून जावे पंडुकुमारा. हे पुढे येईलच ना विषय. जे नाशवान आहे ते माझं स्वरूप कसं काय असू शकतं? मी अविनाशी काय आहे? परमात्म स्वरूप आहे. हे जाणणं याला आत्मज्ञान म्हणतात. अर्जुन जो शोक करतो आहे या भीष्मद्रोणादिकांना धरून, स्वजनवध निमित्तक त्याचा जो शोक आहे तो देखील त्यांनाही शरीर समजलंय आणि स्वतःलाही काय समजतो? शरीर समजतोय. पण ते म्हणतात की ज्यांच्याविषयी शोक करणं योग्य नाही त्यांच्याविषयी तू शोक करतो आहेस. आणि वरून प्रज्ञावादान भाषसे, आणि बुद्धिमानाप्रमाणे गोष्टी बोलतो आहे, पंडितासारखा बोलतो आहेस. प्रज्ञावाद, ज्ञानी लोकांसारखं. ज्ञानी लोक जसं बोलतात तसं बोलतो आहे, पण तू ज्ञानी नाहीस. पंडितासारखं बोलतो आहेस पण तू पंडित नाहीस.
आहेस पंडित पण पोंगा पंडित आहेस. लक्षात आलं का? पंडानाम आत्मविषया बुद्धी येशांते पंडिताः. भगवान भाष्यकारांनी पंडित शब्दाचा अर्थ केलेला आहे. पंडित कोण? ज्याच्याकडे पंडा आहे तो. पंडा म्हणजे काय? आत्मविषयक बुद्धी. जो स्वतःला मी आत्मा आहे असं जाणतो, अशी बुद्धी ज्याच्याकडे आहे त्याला काय म्हणतात? पंडित म्हणतात. व्यवहारामध्ये कोणी शिकलेला असेल त्याला देखील लोक काय म्हणतात? हा मोठा काय आहे? पंडित आहे. पण खरं पंडित शब्दाचा अर्थ आहे की पंडा नाम, पंडा शब्दाचा अर्थ आहे आत्मविषया बुद्धी. आत्मविषयक बुद्धी, देहबुद्धी नाही. देहाला मी समजते अशी बुद्धी नाही, तर मी आत्मस्वरूप आहे अशी बुद्धी ज्याच्याकडे आहे तो पंडित. तुकोबरायांनी पंडित शब्दाची व्याख्या केली. पंडित तोची भाला, नित्य भजे जो विठ्ठला. त्यांनी केलेली व्याख्या. जो नित्य विठ्ठलाला भजतो तोच कोण आहे? पंडित आहे. तू गोष्टी पांडित्याच्या करतोस. कारण आता पाठीमागच्या अध्यायामध्ये तो जे बोललाय त्याच्यात एक अक्षर देखील चुकीचं बोललेला नाही. युद्धाच्या नंतरचा जो काळ आहे, जी परिस्थिती आहे ती अर्जुनाने सांगितली तशीच असते. ज्या ज्या वेळी मानव जातीला युद्धाला सामोरं जावं लागलेलं आहे त्या त्या वेळेस या सगळ्या संकटांना सामोरं जावं लागलेलं आहे. वित्त हानी तर मोठ्या प्रमाणात होतेच, पण जीवित हानी देखील होते. पण तेवढी हानी होऊनच राहत नाही. नंतरचा जो काळ आहे तो बराच काळ मानव समाजाला दुःख भोगावं लागत असतं. म्हणून त्याने जे सगळं वर्णन केलंय ना, युद्ध केल्यानंतर काय काय होईल, ते सगळं अक्षरशः खरं आहे. आणि शास्त्रग्रंथात जसं सांगितलंय अगदी तसंच त्याने सांगितलेलं आहे. त्याच्यात एक अवाक्षरही खोटं नाही. पण तो मोहापोटी बोलतोय. मी काल परवा पाठीमागं कधीतरी सांगितलं होतं, संत जन जे बोलतात तसंच दुसरी सामान्य माणसं देखील बोलतात. बोलतात की नाही तुम्ही लोक? संसाराचं काय खरं आहे हो, तुकोबराय ती तसंच म्हटले. पण त्यांच्या बोलण्याला किंमत आहे, तुमच्या बोलण्याला कुठं किंमत आहे? कारण तुम्ही जे बोलता ते अज्ञानातून बोलता, वैराग्यातून नाही, वैतागातून बोलता. लक्षात आलं का? कधी कधी घरच्यांनी त्रास दिला, वैताग आला की मग म्हणतात संसाराचं काही खरं नाही. आणि तुकोबराय जे सांगतात संसाराचं काही खरं नाही, संसार दुःख मूळ आहे, संसाराची अंगी अवघीचं व्यसन, हे सगळं ते जे सांगतात ते ज्ञानातून सांगतात. त्यांनी त्या संसाराचं स्वरूप ओळखलेलं आहे तसं ते सांगतात, ते वैराग्यातून सांगतात. आणि समाजातील सामान्य लोक वैतागापोटी बोलतात. वैताग वेगळा आणि वैराग्य वेगळं असतं. असा वैतागलेला माणूस जो म्हणतो असतो काही खरं नाही मुलाबाळांचं, काही संसाराचं खरं नाही, त्याला 1 कोटभर रुपयाचा लाभ होऊ द्या बरं, मंदिराला देईल का? तो देईल का माऊली? परत कुठं देऊन देईल? ज्यांनी घरून हाकलून दिलेलं आहे त्याच मुलाबाळांना नेऊन देईल. लक्षात आलं का? म्हणजे संत बोलतात, शास्त्रामध्ये जे बोललेलं आहे तेच जसंच्या तसं वाचून दुसरी सामान्य माणसंही बोलतात, पण त्या बोलण्याला काहीच किंमत राहत नाही. तसं अर्जुन जे बोलतोय ते सगळं शास्त्रातलंच बोलतोय. पण कशासाठी बोलतोय? युद्ध टाळण्यासाठी बोलतोय. स्वकर्तव्य परांगमुख होण्याकरिता बोलतोय. जे करणं उचित आहे ते टाळण्यासाठी बोलतोय. लक्षात आलं? याच्यातून लक्षात येईल आपल्याला, लोक शास्त्र वचनाचा आधार कधी कधी उलट्या कामासाठी सुद्धा घेत असतात. तो काय करू पाहतोय? युद्ध टाळू पाहतोय. भगवंताने काय सांगितलं? युद्ध करणं उचित आहे. क्षत्रियांचा काय आहे? तो स्वधर्म आहे. मग स्वधर्मापासून पळू पाहतोय. भिक्षा मागता भली म्हणतोय. भोक्तुम भैक्षमपी ह लोके, भिक्षा मागून जगणं भलं. मग भिक्षा मागणं हा त्याचा धर्म आहे का? नाही, परधर्म आहे. तो कोणाचा धर्म आहे? तो संन्यासाचा धर्म आहे. म्हणजे स्वतःच्या धर्माचा त्याग करून
परधर्मात जाण्याकरिता तो शास्त्रवचनांचा काय देतोय, आधार देतोय. असतात असे काही नमुने. अर्जुन सगळं बोलतोय, प्रज्ञावादान भाष्यसे, बुद्धिमानासारख्या काय करतो आहेस, गोष्टी करतो आहेस. ठीक आहे, बुद्धिमानासारख्या गोष्टी करणं गैर नाही, पण बुद्धिमान असलं पाहिजे. पंडितासारख्या गोष्टी करतोस तर मग पंडितासारखं वाग. पंडित काय करत असतात, पंडिता हा गतासून च अगतासून न अनुशोचंती. पंडित काय करत असतात, जे गेलेले आणि जे गेलेले नाहीत असे जिवंत या कोणाविषयी शोक करत नाहीत. मग तू सुद्धा तसंच केलं पाहिजेस. बोलतो पंडितासारखा आणि वागतो मूर्खासारखा, असं म्हणायचं देवाला. लक्षात आलं. पंडितासारखं बोलण्यामध्ये गैर थोडंच आहे, उलट चांगलं बोललं पाहिजे असं आहे. वाघ भूषणम भूषणम म्हटलेलं आहे. ही दुसरी सगळी भूषणं आभूषणं, त्याच्यापेक्षा वाणीचं जे वाक्चातुर्य आहे, बोलणं आहे, ते मोठं भूषण मानलं गेलेलं आहे जगामध्ये असं. त्याची सर्वत्र पूजा होते. चांगला बोलणारा माणूस असेल पटाईत तर लोक त्याचा सन्मान करतात. मग चांगल्या शब्दांचा प्रयोग वाक्यामध्ये करणं काही गैर नाही. चांगलं बोललं पाहिजे, चांगल्या चांगल्या शब्दांचा प्रयोग केला पाहिजे, पण तसं झालं पाहिजे अगोदर. अर्जुन हा बुद्धिमानाप्रमाणे बोलतोय. भगवंत म्हणतात, तू काय करतोस, ज्यांच्याविषयी शोक करणं योग्य नाही त्यांच्याविषयी शोक करतोस आणि बोलतोस बुद्धिमानासारखा. पण जे बुद्धिमान असतात, जे पंडित असतात, ते मेलेल्यांबद्दल आणि जे मेलेले नाहीत, आता जे जिवंत आहेत त्यांच्याबद्दल कोणाबद्दलच कधीही शोक करत नाहीत, कारण ते पंडित आहेत. पंडित आहेत म्हणजे त्यांनी आत्मा मी आहे असं जाणलेलं आहे. मी देह नसून चैतन्य हे माझं काय आहे, स्वरूप आहे, हे जाणलेलं असल्यामुळं या देहादिकांविषयी ते शोकच करत नाहीत. इथं बोललेले आहेत भगवंत, टोचून बोललेले आहेत की तू बोलतो पंडितासारखा पण वागतो, शोक करतोस म्हणजे शहाण्यासारखा वागत नाहीस. लक्षात आलं का. अशोचाननव शोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाष्यसे गतासून गतासूंश्च नानुशोचंती पंडिताः. भगवंत म्हणतात, ज्यांच्याविषयी शोक करणं योग्य नाही त्यांच्याविषयी तू शोक करीत आहेस आणि वरून बुद्धिमानाप्रमाणे गोष्टी बोलत आहेस. प्रज्ञावादान भाष्यसे. पण जे आत्मज्ञानी पंडित असतात ते जे मेले आणि जे जिवंत आहेत या दोघांविषयी शोक करीत नाहीत. हा फक्त श्लोकाचा अर्थ आपण थोडा विस्तारानं पाहिला, तरी देखील अधिक विस्तार काही केला नाही. अधिक विस्तार कसा करणं शक्य होतं, अजून एक पाठ होऊ शकतो याच्यावर, 1 किंवा 2 होऊ शकतात. कसे ते थोडक्यात सांगतो आणि संपू. आत्मज्ञानाचा उपदेश जर या ठिकाणी भगवंताने आरंभलेला असेल तर अर्जुन हा खरोखर त्या आत्मज्ञान श्रवणाचा अधिकारी आहे का, हे पाहावं लागेल. आत्ता आपण थोडक्यात बोलून आलो की साधन चतुष्टय संपन्न असला पाहिजे माणूस, विवेक वैराग्य समाधी षटक आणि मुमुक्षुत्व. मग भगवंताला अर्जुनाच्या ठिकाणी कुठे विवेक आढळला त्याच्या बोलण्यात, आता पाठीमागं जे बोललाय तो. वैराग्य कुठे आढळलं, शमदम श्रद्धा उपरम समाधान तितिक्षा हे समाधी षटक कुठं आढळले आणि मुमुक्षुत्व कुठं आढळलं, हा एक स्वतंत्र पाठाचा विषय आहे. जमलं तर उद्या पाहू, नाही तर मग पुढच्या ओव्या पाहण्याचा विचार करू. पुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर. आता विश्वात्मके देवी येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. मैत्रजीवांचे दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो. जो जे वांछील तो तेला हो प्राणीजात. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेटो तया भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे अलांछन. मार्तंड जे तापहीन, ते सर्वा ही सदा सज्जन. सोयरे हो तू
किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी तिही लोकी भजिजो आदिपुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी इये दृष्टादृष्ट विजये एथ म्हणे श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु बंशी महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय।